अगोदरचा पाठ पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल आपण नकाशे जवळपास कसं काढतो। आज सांगणार आहे तुम्हाला की वाडगावात गेलो आणि वाडगावात काय झालं आमच्यासोबत। सगळ्यात पुढे अंकुश होता, अंकुशच्या मागे तेजेश होता आणि तेजेशच्या मागे सगळी मैफिल होती। आणि पर्णव आपल्या हातगीत दिला, कावड होती पुढे आणि मी होतो मागे। पयत पयत आलो आणि गोपाळ भास्करच्या पाठीत डाय उडी मारली आणि डाय अंकुशच्या पुढे। त्याला म्हटलं चार रे भाऊ फटफट फटफट। आणि विषय असा आहे की वाडगाव राहिला फक्त 15-20 किलोमीटर। अटीच आपला आकाश, त्याचा भाऊ ओम आणि नरेंद्र आणि हा आपला मागचा अथर्व टालीत का पाय काम आहेत। आणि मग मीने घेतली ना बा कावड खांद्यावर, बाकी हवी दाखव आधी दाखव मानेंगे हम। और मजा काय का अदुगर बी चालेल तर ना नंतर डबल आलणार बा चहा घेऊन। तुम्हाला जर का माहित नसेल तर आपला तिसरा पाठ पाहून घ्यायचा एकदा। कावड घेतली खांद्यावर निघलं ना मग कन बाकी मी कावडले पहिल्यांदा यायला बरं गावातल्या, तर मला एवढा उत्साह की बेकार कामणार बा। आणि आमच्या गावातली पब्लिक घ्या पाहुणे किती मोठी आहे। आणि मागचा जो ट्रॅक्टर आहे का नाही तो आमच्या गावातलाच आहे। त्या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आपले इटरबू दांदळ्यात खाली काय गमीने ड्रायव्हरच आलो गाडीच्या। आणि हे जो कावड गेली का नाही बजरंगबलीचा फोटो होता याच्यावर, हे दिगडीची कावड आहे। वाडेगावला पोहोचलो डबल तटी बी चहा घेतला आणि वाडेगाव नाश्ता बी होता ना बा, आलू गोंडा रसा चाय नाश्ता केला आम्ही ना, लगे निघलो आम्ही कावड घेऊन रस्त्यानं आणि डायरेक्ट पोहोचलो श्री नारायण स्वामी मंदिरात। अटुले झाड पाहून असतं दिल गार्डन झाला। हे आहे स्वामींचं मंदिर आणि अटेच जेवण होतं ना बा आपल्या गावातलं। कावड यात्रेतले सगळे जण जेवायला बसले होते। जेवण गिवण झालं, नरेंद्र भाऊ म्हणत मला ब्लॉग काढणं शिकव, कसं आहे नान करतं गाव माय। तटेच आपले विठ्ठल मामा जाधव आणि रवी पाटील कावड घेऊन उभे राहिले। बोल हर हर महादेव, देवाचं घेतलं नाव आणि कावड काढली अटून भाई। सगळे जण निघलो रस्त्यानं आणि पोहोचलो डायरेक्ट चानी फाटा। तटून चानी फाट्यात केला ताटा आणि पब्लिक घ्या पाहून आता। तटून डायरेक्ट डिग्रस फाटा आलो। कावड दिली उभी करून थोडासा आराम केला। डिग्रस फाट्यानं आपली पलटण घेऊन आपण निघलो डायरेक्ट तुलंग रस्त्यानं। आपला सफर तर मजेत चालू आहे। अचानक पोट्याच्या कानानं वारा धसला आणि मग काय भाऊ ताकदन असं जातणार बा। पहिल्यापासून आपल्या सोबत असणारे माणसं म्हणजे ऋषीभाऊ पोरे, भागवत भाऊ बावस्कार आणि आपले विनोद काका पोरे होते। बाकी तीनोने सातमी सफर का मजा लिया। आणि हे जे आरशात दिसू राहिले हे आपले ज्ञानभाऊ दांदळे आहेत। आपला चिकू बी बसला त्याच्याजवळ। पोहोचलो नारबा मग तुलंग्यात। अटी कावड थांबवली थोडीशी नाचवली आणि अटेच आपल्या रोनबॉज तर्फे चिवडा आणि संतपापडी होती। तेवढ्या ज्यानं सगळ्याचा मेळ झाला। फाट्यावर नाश्ता गिष्टा केला आणि तटून गावातून कावड टाकली। सरकारलो गावाच्या बाहेर मेन रस्त्यानं। तटून आलो थोडंसं पुढे नाचायला भिडणार मग ताकद ना। सगळ्या जणांचा एवढा जल्लोष होता रे बा काही विचारूच नका। डायरेक्ट आपल्याकडे घेतलं ना डायरेक्ट खांद्यावर उचलून आणि तटीच आपल्या फोटोग्राफर मोरेबाचा जल्ला रे बा। तटून आलो आम्ही सारखं गावात आणि ढपल्याची डायरेक्ट कॉम्पिटिशनच लागली। आणि मग पोहोचलो ना बा आम्ही शारदा माता जवळ। सगळ्यांना कावड उचलली आणि मंदिराच्या अंदर आणली आणि कावड एका साईडला उभी केली आणि ताबडतोब सकाळ सकाळी उठलो। सगळ्यांना मन नदीत आंघोळा केल्या आणि सगळे जण तयार झाले। गजानन महाराजांचं शारदा माताचं दर्शन घेतलं आणि कावड काढली मंदिराच्या बाहेर। तटून थेट सरकारलो आम्ही गावात आणि कावड थोडीशी नाचवली। तेवढ्याच गुलादाने एक भरणाऱ्या अमोलच्या अंगावर उचून दिलं आणि अटीत आपाताची दारी सगळे जण वलेच झाले। वरून पाणी चालू होतं। वरून पाणी चालू होतं म्हणजे नैसर्गिक नाही, कोणतरी वरून नळीन पाणी फेकत जाय। आणि इकडे भिडणार बा पोटे नाचले। तटून थोडंसं पुढे आलो कावड थांबवली। विकीबू मारल्याच्या हस्ते हार चढवला। थोडंसं पुढे आलो गणाऱ्याने मला खांद्यावर घेतलं उचलून। कावड पाहणार बा की ताकद दामटली आणि डबल नाचेल चालू झालणार बा। आणि आपल्या कावड यात्रेला भेट देण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे म्हणजे आपले प्रणवदादा तायडे। त्यांच्या हस्ते कावडचं पूजन झालं आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष नमनदादा आंबेकर आणि यांचे मित्र आशिष दादा पवार यांच्या हस्ते पण कावडचं पूजन झालं। आणि तटेच भगवी टोपी आणि शाल देऊन आपल्या पर्शनपूर पोरेचा सत्कार करण्यात आला। तटून थेट सरकारलो आम्ही पारावर। अटी कावड दिली उभी करून, कावडचे भरणे घेतले सोडून आणि आपल्या पारावर शिवलिंग आहे। आपल्या ज्ञानभाऊ पोरे आणि गोपालभाऊ भास्करच्या हस्ते शिवलिंगवर पाणी समर्पित करण्यात आलं। तेजसनं, शेषराभाऊनं आणि मीनं भरणे घेतलं आणि शिवलिंगवर पाणी टाकणं चालू केलं। तटून सारखे घरी गेलो। घरून तयार झालो। आता आम्ही शारदा माताजवळ जायसाठी चाललो। कावड यात्रेचं अटी आता शेवटचं जेवण आहे आणि अटी भेटलो मी आपल्या संकेत आले। बसलो नारबा जेवायला मग तर अटी आपले शिवशक्ती मित्रमंडळ कावड यात्रा समाप्त होते। व्हिडिओ जर का आवडला असेल तर फॉलो घ्या जरा वगैरे बाय करून। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।